तथागत गौतम बुद्ध वर्तमान महावीर नामदेव रचिला पाया तुका झालासी कडस या परंपरेमध्ये येणारे सर्व कुळबाळी संत छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे महात्मा ज्योतिराव फुले लोकराजे राजर्षी शाहूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महापुरुषांच्या विचारांच्या पुढे कार्याच्या पुढे मी नतमस्तक असतो। आणि आजच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराष्ट्राची बुलंद तोफ, या महाराष्ट्राचा धगधगता आवाज, या महाराष्ट्राचा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा बुलंद आवाज म्हणजे शिवश्री अमोलदादा बिटकरी यांचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण या नाशिक शहरामध्ये स्वागत केलेलं आहे। आणि संविधान दिनाच्या या पूर्वसंध्येला आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। याला म्हणतात खरे विचारांचे वारस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात की शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, भीमकवी वामनदादा कर्डक, या देशातील तमाम शोषितांना वंचितांना ज्या ज्या महामानवांनी आपलं जीवन समर्पित करून न्याय दिला त्या तमाम महामानवांना संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वप्रथम मी अभिवादन करतो। या धम्मपीठावर विराजमान असणारे भदंत धम्मरत्नजी, सातत्याने गौरव दिनाचं आयोजन या भागात केलं ते आपले लोकनेते आयुष्मान मोहनजी आढांगळे साहेब, आयुष्मान राहुल भाऊ बच्चाव, आयुष्मान संजय भरीत साहेब, मनोजजी पगारे, जगन्नाथ भरीत, यशवंतजी भोरे, मधुकर खंडवी, संतोषजी पेंढारकर, दिनेशजी इंगळे, रूपरावजी तायडे, भगवान भालेकर, सुभाषजी पोरबरे, यशवंत तेलोरे, सतीश गांगुर्डे, राजूजी पवार, रविभाऊ गाडे, अण्णाजी गायकवाड, चंद्रमणी इंगळे, सतीश खिल्लारे, नागसेन हेमस्कर, रविभाऊ खिल्लारे, सचिन गांगुर्डे, संजय सरोदे, किशोर तायडे, किशोर गायकवाड, बाबासाहेब तुपसमुद्रे, समाधान पानपाटील, ईश्वर जाधव, चंद्रकांत भोडे। कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे ज्येष्ठ बंधू API मोरे साहेब, गुरु शिष्य जयंतीचं जे दरवर्षी नियोजन याच भागात करतात, प्रकाशजी महाजन, माझे मित्र सैनिक, उपस्थित पत्रकार बांधव आणि गेल्या 2 तासापासून सातत्याने इथं आपण उपस्थित असणारे भारतीय राज्यघटनेवर पर्यायाने देशावर प्रेम करणाऱ्या भारतातील तमाम नागरिकांना मी इथं येण्यापूर्वी माझ्या पायातले जोडे बाजूला ठेवलेले आहेत। त्याचं कारण आता बोलताना मी कोणा राजकीय पक्षाचा नाही, राजकीय पक्षाचे जोडे मी तिथं काढले आणि इथं आता एक संविधानाचा अनुयायी म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर बोलतो आहे। म्हणजे मधात बोलताना कुठं राज्यपालाची मुवमेंट वगैरे जर आली तर कोणी असं म्हणू नये, कारण हा सातपूर परिसर माझ्या चांगल्या परिचयाचा आहे। मागच श्रीरामजी आलो होतो तुमच्या कार्यक्रमाला तर लई पेटले होते तिथे, म्हणून त्यांचा भावनेचा उद्रेक होणं साहजिक आहे, ते शांततेतून झाल्याशिवाय मात्र राहणार नाही। आणि बाबासाहेबाचा अनुयायी आहे त्याच्यामुळे आमच्या तोंडातून जो शब्द निघतो, आम्ही ठरवलं होतं पेशवाई गाडणार आणि पेशवाई गाडूनच दाखवली, हे लक्षात ठेवा, ठरवलं होतं। मी येण्यापूर्वी माझी भरभरून स्तुती केली खानदेशची तोफ संजय सोनवणे पाटील, त्यांचं नाव संजय, संजय नावाने फार चमत्कार केलाय महाराष्ट्रात। सकाळी झोपेतून उठलं की जे संजय दिसतात, हो ते आता आडनाव मी घेणार नाही, पण संजय नावाचं वेगळे पण बघा, आज संजय बनसोड नावाच्या आमदाराला एअरपोर्टवरून उचलून आणावं लागलं, ते एक संजय, दुसरे संजय नाही, हे तिसरे संजय इथं। मी येण्यापूर्वी भरभरून माझं कौतुक झालं की एवढे मोठे वक्ते, युट्यूबवर फेमस असणारे, देशातील लोकप्रिय, फोटो काढायला तुम्ही माझा सन्मान करायला काय येतं सांगू तुम्हाला, इतकं केलं माझं कौतुक। भारतीय राज्यघटनेला व्यक्तिपूजा मान्य नाही आणि आपलं सगळं जातं ते व्यक्तिपूजेकडे। ठीक आहे, मी सुद्धा एक सर्वसामान्य आहे, पण एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने तुम्ही
मान सन्मान देता तो त्या पात्रतेचा आहे का हे तपासत चला पहिल्यांदा. 2003-4 ला विजय भटकरांपासून APJ अब्दुल कलाम साहेबांपर्यंत चांगले चांगले संशोधक आसाराम बापूचं दर्शन घेत होते, तुम्हाला माहित असेल. असे फोटो सुद्धा आहेत. मला आज एकाने मेसेज केला व्हॉट्सअपला, काय म्हणे मिटकरी आता कसं आता कसं आता कसं वाटतंय. म्हणलं काय झालं. सकाळीच झालंय म्हणे जे काही व्हायचंय ते. अचानक टीव्हीवर न्यूज आल्यात, आता कसं वाटतंय तुम्हाला. अरे म्हटलं बाबा आता त्यात माझा काय दोष आहे. आता अब्दुल कलाम साहेब आसाराम बापूच्या पाया पडले त्यावेळी समजा भेटायला गेले, त्यावेळी तो ठीकठाक होता. 4 वर्षानंतर त्याच्या हातून दुष्कृत्य घडलं, तो बदमाश आहे जाहीर झालं. तुम्हाला आठवत असेल मी गुरु शिष्य जयंतीला आलो होतो, त्यावेळी रामदेव बाबा हरामखोर आहे सांगितलं होतं, बरोबर आहे. अनेक रामदेव बाबाचे भक्त माझ्यावर उलटले होते, पण आज मी सिद्ध करून दाखवलं की रामास्वामी पेरियार नायकर आणि बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत नीच भाषेत बोलणारा हा भडवा हा आमचा शत्रूच आहे, याला ठेचलंच पाहिजे. बोललो बाबासाहेबांचं वेगळेपण हे असं आहे. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. रामचंद्र फुटाणे म्हणतात, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. हे बाबासाहेबांच्या लेखणीचा हा चमत्कार. म्हणून बाबासाहेबांनी समता सैनिक दलाला निळी टोपी दिली, काळी का नाही दिली. काळी टोपी कसा घात करते. नाव भगतसिंग असून नाही चालत हो. भगतसिंगांच्या डोक्यावर पंजाबी पगडी होती आणि हॅट होती त्यावेळी, आणि विचारही क्रांतिकारी होते. नाव भगतसिंग आणि काळी टोपी. पर्यायाने काय झालं, कमी दिवसाचं बाळ जन्माला आलं, ते ICU ठेवावं लागणार आहे 7 दिवसात, त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि शेवटी तो मृतप्राय होणार. म्हणून या देशात आहे कसे म्हणावे. आज माझं भाषण सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी संविधानाची प्रस्तावना वाचल्या गेली. बऱ्याच लोकांना वाटलं बसून वाचावी, मुद्दाम सांगितलं की बाबा संविधानाची उद्देशिका वाचत असताना आपले हात समोर असावे. हा तर नियम आहे. आम्ही शपथ घेतो या ठिकाणी की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, आणि पुढचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याचा. धर्मनिरपेक्षता ही बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीस, प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, काय एक शब्द बाबासाहेबांचं. संजय सोनवणे पाटलांनी मग सांगितलं की इथं पूर्वी BPC होत, भट पिनल कोड. मात्र थोडा राजकीय टच असल्यामुळे मी काही उल्लेख जास्त करत नाही. भट म्हणजे समजून घेत जावा. भटांचे कायदे होते, त्या कायद्यामुळं वर्ण व्यवस्था या देशावर लादली गेली. या देशाची वर्ण व्यवस्था इतकी भयंकर होती की त्या काळापासून आतापर्यंत सुद्धा ज्यांना वाटत असेल की आम्ही प्रगत बौद्ध झालो, ज्यांना वाटत असेल की आम्हाला संविधानाने न्याय अधिकार दिला, मी जर प्रश्न विचारला ना, बौद्ध समाज सोडून इथं किती लोक आहेत, तर 20% लोकांचे हात वर येतील. 70-80% लोक बौद्ध समाजाचेच असतील. कारण बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर हे तुम्ही केला. पण आम्हाला ओबीसींना, आम्हाला एसटीला, आमच्या प्रगत झालेल्या स्वतःला समजणाऱ्या प्रगत जातीला अजून हेच माहित नाही की बाबासाहेबांनी आमच्याकरता काय केलं. ओबीसी बांधव आम्हाला विचारतात की बाबासाहेबने आमच्याकरता काय केलं असेल. मॅसेज येतात त्यावेळी जीव तुटून उठतो की संविधान तर काही एका माणसासाठी लिहिलेलं नाही, एका धर्माकरता लिहिलेलं नाही. आम्ही भारताचे लोक म्हणून त्याची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया. आणि भारतामध्ये सर्व जातीचे, पंथाचे सर्व लोक राहतात. हे विज्ञानवादी संविधान आहे. पण या संविधानाची रोज पायमल्ली होते. राफेल वरून घ्या, राफेल खरेदी करायला राजनाथ सिंग गेले. राफेलचं शुभ मुहूर्त दसऱ्याला ठरलं खरेदी करण्याचं. आणि आपल्याकडे परंपरा आहे, कोणती नवी वस्तू घ्यायची असली का त्याला कुंकू लावावं लागतं, त्याला अक्षत लावावी लागते, त्याच्या पुढे अगरबत्ती लावावी लागते, त्याला नारळ फोडावं लागतं. मग तुम्ही ट्रॅक्टर घ्या, स्कूटी घ्या, लुना घ्या, आणि सर्वच करतात बरं का, बौद्धही करतात.
आम्हाला काही म्हणतात तुम्हाला म्हणजे मग एखादा फोटो दिसला पत्रिकेत, अरे तुम्ही तर देवाचा फोटो टाकला, आणि बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा, मग त्याचं काय? 22 प्रतिज्ञेत पहिल्या 3-4 प्रतिज्ञा बरोबर आहे, हे सगळ्यांच्या पाठ आहेत. पुढं 5वी प्रतिज्ञा येते, मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी वाईट व्यसन करणार नाही. 22च्या 22 प्रतिज्ञेचं पालन करणारा एकही माईचा लाल या देशात अजून जन्माला आलेला नाही. त्याच्यामुळं स्कूटी घेतली, दिवाळीलाच घ्यायची, मुहूर्तावरच घ्यायची, नारळच फोडायचं, अगरबत्तीच लावायची, हे संस्कार या देशात आहे. ते राजनाथ सिंगांवरही परंपरेने झालेले आहेत. मग राफेल विमान खरेदी करायला गेले, कुंकाची बोटं लावली, नारळ हातात घेतलं, काचावर मारतील बहादर, तर तिथले लोक विचारायला लागले, ओ ये क्या कर रहे हो? नहीं मैं नारियल फोड़ रहा हूँ. काट फूट जाएगा ना राफेल का, तो ये फोड़ नहीं सकते आप. ते कुठं रशियाला, फ्रान्सला, हा फ्रान्सला गेले होते. पण फ्रान्सच्या संशोधकांनी सांगितलं की विमानावर नारळ बिरळ आमच्या इकडं नसतं ते, असं काहीतरी. जसं आपण टेम्पो चालवतो किंवा आपली 4 व्हीलर चालवतो, तर बसल्यानंतर त्या 4 व्हीलरच्या वर एखादा असं त्या शोरूम वाल्याने एखादं पिल्लू दिलेलं असतं आपल्याला की सकाळी याचं दर्शन घ्या. विमानात दिसते का तुम्हाला कुठं पायलट अगरबत्ती लावताना? दिसतो कुठं? चॉपर मध्ये दिसते का तुम्हाला कुठं पायलट अगरबत्ती लावताना? ते तर सुरक्षित नेतात बिचारे, आपल्याला सुरक्षित आणतात. तिथं तर काही अगरबत्ती नाही, बुवा नाही, काही काळा धागा नाही. अनेकांच्या पायात काळे धागे आहेत, दिसतात मला. अनेकांच्या डाव्या उजव्या पायात काळे धागे बांधलेले असतात. जवळच आहे तिथून. भावांनो, ज्यावेळी ते नारळ फोडायला गेले, मोठी लिंब त्या ठिकाणी ठेवले. आमच्या रक्षणाला विमान राफेल, आणि राफेलच्या रक्षणाला लिंबू. आमच्या देशाचं वाभाडे काढणारी लोक संसद मध्ये बसलेली आहे. बॉम्ब स्फोट घडवणाऱ्या साध्वी प्रज्ञा संसद मध्ये बसलेल्या आहे. म्हणून शाहीर संभाजी भगत म्हणतात ते काही चुकीचं नाही. ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं तेरी धर्म और जाति, इनकी सूरत तो पहचानो भाई. भाई म्हणजे गुंडा, इनसे संभल के रहना रे भाई. ये दिल्ली में बैठे हैं भाई, ये बंबई में आ गए हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई. हे भाई लोग देशाची घटना चालवत आहे. आणि आता तर इतका पुळका आहे हो, प्रत्येक राजकीय पक्ष प्रेस कॉन्फरन्स पाहतो मी सर्वांच्या, सर्व सांगतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, आज तुम्हाला कबूल करावंच लागतं. ही पेशवाई ती कबूल करत नव्हती. हजारो वर्षापासून यांची बदलवादी व्यवस्था या देशामध्ये ठाण मांडून होती, ती आजही आहे. आजही सबरीमालाच्या मंदिराचे दरवाजे स्त्रियांकरता बंद आहे. आजही या देशामध्ये सर्वांना समान न्याय द्या हे बाबासाहेबांच्या घटनेने सांगितलं, तर बीफ वरून मुसलमानांच्या मुलांना टार्गेट करून ठेचल्या गेले. नंदुरबार मध्ये आदिवासीचे लेकरं ठेचले गेले, पण या विरुद्ध कोणी बोलणार नाही, कोणी आवाज उठवणार नाही. आणि जे कोणी उठवतात त्याला धर्मद्रोही ठरवलं जातं. जेएनयू मध्ये काय प्रकार चालले, त्यांची फी वाढवून दिली, तो पोरांनी आंदोलन करत नाही. संविधानाचा दिवस साजरा करणं म्हणजे नेमकं काय करणं? संविधान जागर सप्ताह या ठिकाणी घेतला जातो, मला आनंद आहे. पण लोकांना संविधानाबद्दल जागृती करावी लागते. मुस्लिम भावांना सांगावं लागतं की मुसलमान भावांनो, या रे बाबांनो, हे संविधान आहे म्हणून तुम्ही या देशात सुरक्षित आहात. हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून तुम्ही या देशात सुरक्षित आहात. आणि या देशाने, या संविधानाने टाटा बिर्ला असू दे किंवा गरीब असू दे, त्याला एका मताचा समान अधिकार दिलाय. पण त्या संविधानाची पायमल्ली मी रोज पाहतो ना, मी काही करू शकत नाही याचं शल्य सुद्धा वाटतं. एक माणूस किती लढणार आहे हो? साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. सोपं नाही. तुम्हाला जितकं वाटतं ना आम्ही भाषण देतो, हे सोपं नाही साहेब. कशा पद्धतीने जगावं लागतं, कसा त्रास दिला जातो, कशा धमक्या येतात. पण त्या धमकीला भीक आम्ही घालत नाही म्हणून ठीक आहे. धमक्या येतात, आजही एकाने दिली. आता जर आम्ही आलो तर विचार कर, आमच्या केसाला जर धक्का लावला बाळा, तर तिसऱ्या पिढीत पाळणा हलवाला सुद्धा कोणी घरात दिसणार नाही, एवढी आमची पण ताकद आहे. उगाच काय फुलेंचं नाव घ्यायचं, उगाच काय बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, तर म्हणून भावांनो घाबरून जाण्याचं कारण नाही. हे या पद्धतीनं पेरतायत कारण याला बुद्ध कळला नाही. बुद्धाला सुद्धा काही मर्यादा आणल्यात. बुद्धाला अवतार करतात, अवतार
विष्णूचे एकूण किती अवतार आहेत? बोलत जा तुम्ही, बोलत जा. किती? विष्णूचे अवतार आहेत 8. पहिला अवतार मत्स्य अवतार, आता 9 झालेत ते अवतार, ते एक वाढला. पहिला मत्स्य अवतार, दुसरा कश्यप अवतार, तिसरा वराह अवतार, चौथा नृसिंह अवतार, पाचवा राम अवतार, पाचवा परशुराम अवतार, वामन अवतार 6वा, 7वा राम अवतार, 8वा कृष्ण अवतार, 9वा यांनी टाकला बुद्ध अवतार, 10वा मोदी अवतार. असे एकूण टोटल 10 अवतार आहेत. वो है तो मुमकिन है, कुछ भी हो सकता है, वो है तो मुमकिन है. अशा पद्धतीने बुद्धाला त्यांनी 9व्या अवतारात घातलं. ज्या बुद्धांनी अवतारवाद संपवला. माझे पत्रकार बांधव असतील, पत्रकारांना सुद्धा सांगतो की आज तुम्ही निर्भीडपणे कुठेही जाऊ शकता. तुम्हाला कोणी जात नाही विचारत. तुम्ही बूम घेतला की एकदम सचिनजी तुम्ही चक्क मला बटाटेवडा खाताना दिसताय, एकदम सचिनच्या किचन मध्ये जाऊ शकता तुम्ही. हा अधिकार सचिन पिळगावकरच्या किचन मध्ये जाण्याचा पत्रकार बांधवांनो बाबासाहेबांनी दिला. की पत्रकारिता विकू नका, तो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आणि ही पत्रकारिता आज मूढभार लोकांची, धनदांडग्यांची त्या ठिकाणी त्यांच्या हातची कटपुतली बाहुली बनलेली आहे. जे आमच्या कामाचं नाही ते दाखवलं जातं. एक तर चॅनल असं आहे, टीव्हीवर रोज मी लाईव्ह बघतो ते चॅनल. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज 2 मिनिटात. यावेळची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, व्हीट मधले आमदार त्यांनी तवारोटीची ऑर्डर दिली. आणि मी त्या ठिकाणी विचारले, निघाला तवारोटी उपलब्ध आहे का हॉटेलमध्ये? नाही, तवारोटी नसल्यामुळे त्यांनी बेसनावरच भागवलेला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आणि सर्व करस्पॉन्डंट हे हॉटेलच्या आजूबाजूलाच असतात, ते काही हॉटेल बिटेलमध्ये नसतात. यांना कसं कळतो? आणि दुसरं ते सूत्र कोण आहे ते मला कळलं. सूत्रांची माहिती कशी येते यांना? मीटिंग मध्ये काय चालू आहे ती सूत्रांची माहिती खाली येतं. थोड्याच वेळात या देशात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता. सूत्र आहे. सूत्र आहे कोण? कधी तपासला मी सूत्र कोण आहे? सगळा मीडिया मॅनेज असतो. पत्रकारिता ही मूढभर लोकांची त्या ठिकाणी एक्झिट पोलच्या दिवशी माझ्या लक्षात आलं. अगोदर विश्वास होता, पण ज्या दिवशी एक्झिट पोल दाखवले जायचे, एक्झिट पोल कसे मॅनेज केले जातात त्या पद्धतीने वातावरण. आणखी एक सांगतो, ईव्हीएमची लढाई आम्ही लढत आलो, आजही लढतो. ईव्हीएम वर शंका आहेच. ईव्हीएम मुळे या देशामध्ये आज फर्स्ट लार्जेस्ट पार्टी म्हणून या पेशव्यांची परत सत्ता आलेली आहे. ही ईव्हीएम मुळे. एवढा विरोध असताना या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, शेतकरी आत्महत्या करताय, द्राक्षाच्या बागा त्या ठिकाणी नष्ट झाल्यात, शेतकरी हवालदिल झाला, स्त्रियांवरचे अत्याचार वाढले. सर्वांच्या मनात सरकारबद्दल रोष असताना 105 हाउ कैन इट पॉसिबल? ये सब ईवीएम का खेल है. लेकिन आम्ही ज्यावेळी म्हणतो तुम्ही आम्हाला मूर्खात काढता, मग म्हणता असं कसं झालं, तुमचं मग हे कसं आलं, ही सीट कशी आली, ते सीट कशी आली. तसं नाही आहे. हे फक्त भूलभुलैया आहे. आणि इथून पुढचे 50 वर्ष फक्त ईव्हीएमच्या भरोशावर राज्यकर्ते राज्य करत राहतील. आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही जागे राहा. भारताचं संविधान संपवण्याची ज्वलंत उदाहरण तुम्ही आज सकाळी पाहिलं असेल. अचानक रात्री 2 वाजता निरोप येतो, कॅबिनेटची बैठक होत नाही. अचानक राज्यपाल त्या ठिकाणी निर्णय घेतात, राष्ट्रपती राजवट उठवले जाते. आणि सकाळी 4:30-5 वाजता शपथविधी सुद्धा पार पडतो महाराष्ट्र झोपेत असताना. ही राज्यघटनेची पायमल्ली नाही, बिलकुल आहे. या विरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेने रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं, पण उतरले नाहीत. याचं कारण संविधानानं दिलेले अधिकार त्यांना माहीतच नाही. युट्यूबवर पाहता तुम्ही, मिटकरी फार जोरदार भाषण देतो. त्या युट्यूबवर खाली मला शिव्यांची लाखोडी वाचतात लोक, ती सुद्धा वाचत चला जरा. युट्यूब आणि सोशल मीडियामुळे आमचा समाज शांत का आहे याचं कारण 3G 2G 4G हा डाटा जो तुम्हाला अंबानीने या RSSच्या सांगण्यावरून फ्री दिलाय, त्यामध्ये 48-24 तास तुम्ही त्यावर असता. त्यामुळे तुमची वाचन संस्कृती बंद झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना, शिवरायांना, फुलेंना, शाहू महाराजांना मानणाऱ्या माणसांनी दिवसातून 1 तास तरी वाचायला द्यावा. जी लोक वाचतात ती लोक बोलतात, जी लोक वाचत नाहीत ती लोक बोलत नाहीत. बोलले नाहीत तर तुम्ही गुंगे होता. आणि जे लोक गुंगे असतात ते गुलाम असतात. आणि गुलामांवर ही लोक राज्य करतात.
म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, गुलामांना गुलामीची जाण करून द्या. जोपर्यंत ती होणार नाही तोपर्यंत तो पेटून उठणार नाही. आपले व्यापार का चालत नाहीत माहित आहे तुम्हाला? आपले दुकानदार बोलतच नाहीत ना गिरायकांसोबत, चांगलं बोलत नाहीत, त्याच्यामुळे गिरायक नाही. आर्थिक मंदी आली, जे बोलतात त्यांच्याकडे पैसा धावत येतो. काही बोललं पाहिजे, पण आम्ही बोलणं का बंद केलं? कारण वाचन बंद केलं. वाचायला वेळ नाही. काही काही लोक तर असे आहेत, एक पान वाचलं की त्याला डुलके येतात किंवा झोप येते. एकतर पूर्ण जीवन घ्यायचं, मग रात्री काहीतरी. पेपर सुद्धा, पेपरमध्ये काय वाचायचं, संपादकीय लेख वाचणारे फार कमी आहेत. पण शेतकऱ्याची आत्महत्या वाचतच नाही, पण एखाद्या अत्याचाराची बातमी असू द्या चवीनं वाचतील. म्हणजे वाचनापासून संस्कृती तुटली. जी लोक वाचत नाहीत त्यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. असं मला वाटतं की 1 तास, ज्या महात्म्यांनी 18 तास वाचन केलं, सर्वात मोठी राज्यघटना दिली, आणि भारतीय राज्यघटनेची पहिली कलम बघा पायमल्ली कशी होते ते सांगतो. आता सुरुवात करतो आपल्या लोकशाहीच्या दिनाला, 26 नोव्हेंबर संविधान दिनाला. पहिलं कलम काय? इंडिया. भारताचं पहिलं नाव, जे नाव दिले बाबासाहेबांनी देशाला, इंडिया. इट्स कॉल्ड भारत. बरोबर? म्हणजे आपल्या देशाचं नाव काय असायला पाहिजे? भारत. देशाचे प्रधानमंत्री देशाचं नाव काय घेतात? भारत नाही घेत. हिंदुस्तान के 125 करोड़ लोगों, मैं बचपन में जब छोटा था. अरे बचपन मध्ये माणूस छोटाच असतो, मूर्ख समजतं का आम्हाला? पण नाव घेताना कसं? मला हिंदुस्तान के लोग. कोणी कुठलाही राजकीय पक्ष, जी लोक ज्या पक्षाचे श्रेष्ठ मोदीजी या देशाचा उल्लेख हिंदुस्तान करतात, पण पक्षाचं नाव हिंदुस्तान जनता पार्टी नाही ठेवावं लागतं, भारतच ठेवावं लागतं. भारतीय. हिंदुस्तान नाही. क्रिकेटची मॅच असते, इंडिया व्हर्सेस पाकिस्तान असंच असते ना, की हिंदुस्तान व्हर्सेस पाकिस्तान असतं. इंडिया यांनी कितीही या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आमच्या बापांनी अशी मेख मारलेली आहे की तुला इंडिया हेच लिहावं लागेल तर तुझं प्रगतीचं लक्ष. म्हणून त्यांना किती हिंदुस्तान हिंदुस्तान. मोहन भागवत पण म्हणतात ना, हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान. पण त्यांच्या सुद्धा संघटनेचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय, भारतीय म्हणजे राष्ट्रीय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. कालपर्यंत भगवा फडकवत होते, पण आज तिरंगा फडकावाच लागला, संघ कार्यालयावर दाखवावं लागलं. हेच तर आहे. आणि राग इतका आहे हो बाबासाहेबांचा. अरे अरे अरे, अशोक चक्र दिसलं का डोक्यातली अशी वळवळ करते किडे त्यांच्या. सम्राट अशोक या देशातला पहिला राज्यकर्ता आहे. त्या सम्राट अशोकाला बाबासाहेबांनी भारताच्या ध्वजावर अशोक चक्र विराजमान केलं. बरोबर? सम्राट अशोकाचा सन्मान केला. अशोक चक्र घरावर लावा. लोक काय म्हणतात? बुद्धाचं घर असं बा, पण का अशोक चक्र आहे? अशोक चक्र स्कूटीवर लावा. स्कूटी उभी करा, पोलीसवाले ओळखतात, बुद्धाची गाडी होय. अशोक चक्र कारवर लावा, बुद्धाची कार आहे. बुद्धाची कार, बुद्धाची गाडी, बुद्धाचं घर, तिरंग्यावर अशोक चक्र आहे. देश कोणाचा? विचारलं तर मग म्हणतात मी बुद्ध नाही, हा हे सांगतो तुम्हाला, पण मी विज्ञानवाद स्वीकारणारा असा जो तो तथागताचा बुद्ध आहे. म्हणून मी माझ्या मुलीच्या पायात काळा धागा बांधत नाही. मी कुठला सत्यनारायण घालत नाही. माझं घर मी डाव्या दिशेनं तोंड असणारच विकत घेतलं मुद्दाम. पाऊच म्हणलं काय होतं, लोक घेत नव्हते. मी म्हणलं एवढं मोठं रो हाऊस आहे आणि 30 लाखाचा रो हाऊस हा 15 लाखाला विकतोय, लोक घेत का नाही? मग शेजाऱ्यांनी सांगितलं तू दक्षिणमुखी आहे का नाही म्हणून घेत नाही. मी म्हटलं आपण दक्षिणमुखीच घेऊन बघू बरं होते काय, पाहतोच. मस्त संसार चालू आहे आमचा. घरात रोज लोक येतात, जेवतात. कोणी शिकवलं हो तुम्हाला मूर्खपणा? किचन याच तोंडाची असली पाहिजे.
बेडरूम याच दिशेनं असलं पाहिजे, घराचं तोंड त्याच दिशेनं असलं पाहिजे, हे कोणी मूर्खपणा शिकवला? का तुम्ही हे वागता? याचं कारण तुम्हाला घटना समजली नाही म्हणून तुम्ही तसे वागता, म्हणून आपण तसे वागतो. मला आचार समजला नाही, विचार समजला नाही. आमच्या लता दिदी ऍडमिट झाल्या, अख्खा मीडिया रडत होता. लता दिदी ऍडमिट आहेत, त्यांना उदंड आयुष्य मिळो. आणि आमच्या रानू मंडलनी मेकअप केलं तर ट्रोल. आमचा नाचला तर नाचा, तुमचा बालगंधर्व. वाह रे वाह, हिसाब तो बराबर होना चाहिए भाई. हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती, चर्चा जरूर बनेंगी. यांनी शिकवायचं नाही आम्हाला. आज पेढे चालताना नारा बघा काय होता, भारत माता की वंदे 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 मातरम. हे तेवढेच शब्द येतात या शहाण्यांना, पुढचं काहीच येत नाही. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, शुभ्र ज्योत्स्ना पुलकिते यामिनीम फुल्ल कुसुमित द्रमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिनीम सुखदाम वरदाम मातरम. म्हणा अशी शिलारणी. मरेपर्यंत घरात त्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करेल, म्हणून दाखवा वंदे मातरा. भारत माता किती हिंदुस्थान मान, पण नाव घेताना भारत माताच म्हणावं लागेल, लक्षात ठेव. हे बाबासाहेबांनी मेक मारली, ते संविधान आहे. मला बोलण्याचा अधिकार दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. स्पर्शबंदी हटवली राज्यघटनेने. पहिले स्पर्श होता, विधान होता. मांगा महाराजांचा स्पर्श जर झाला तर धर्म बाटत होता. मांगा महाराजांच्या हॉटेलचा दूरचा विषय, हॉटेल तर नव्हतंच ना अस्तित्वात. आज 5 स्टार हॉटेल बौद्धांचे, 3 स्टार हॉटेल बौद्धांचे. जेवायला सर्व पेशवे आहे. तर्री वळा होता, थोडी तर्री द्या. कशी लागते रे बाबा. पण हा अधिकार हॉटेल नव्हतं ना. हॉटेल कुठं हॉटेल होतं? एक त्यावेळी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेचं हॉटेल लावलं. मी वारंवार उदाहरण देत असतो माझ्या भाषणात. गंगाराम कांबळेला पहिलं हॉटेल शाहूराजांनी त्या ठिकाणी मदत केली आर्थिक. आणि या देशाचं पहिलं हॉटेल लागलं. जेवढा येवले अमृत तुल्य चहा चवदार नव्हता ना, तेवढ्या गंगाराम कांबळेच्या हॉटेलचा चहा चवदार होता. असे यायचे लोक. पहिले वाटत त्यांना वाटायचं महाराजच्या हॉटेलचा चहा काय, शाहू राजाला काय, शाहू महाराजांना कळत का नाही कसा चहा घ्यायचा. धर्म वाटेल ना, धर्म वाटत होता ना. अनेक ग्रंथामध्ये अंतर एक तो खरे संगती घेऊ नये महारे पंडिता आणि साठी पोरे एक कैसी राजहंस आणि कावळे कोंबळे आणि गधडे. किती वर्ण व्यवस्थेने तुम्हाला शूद्र ठरवलं. अहो, सांबाराला स्पर्श केला तर धर्म वाटतो, मागांना स्पर्श केला तर धर्म वाटतो, महारांना स्पर्श केला तर धर्म वाटतो. मराठ्यांचा नैवेद्य पेशव्यांना चालला नाही. खोलेबाईला नैवेद्य चालला नव्हता. खोलेबाईचा यादवबाईला नैवेद्य चालला नव्हता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला शिवाजी राजांना शूद्र ठरवलं. यांनी राज्याभिषेक नाकारला होता. माझ्या क्रांती सूर्य ज्योतिराव फुलेंना परांजपेच्या लग्नातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. माझ्या विनोद तावडेंना राजनाथ सिंगाच्या गाडीतून धक्के मारून बाहेर काढलं होतं. काय वर्ण व्यवस्था आहे ही. वर्ण व्यवस्था अशा लोकांची आहे. किती पिढीवर ताव देऊ द्या मोहन भागवत साहेबांना. हम समरसता चाहते हैं. कौन सी समरसता बताओ. संघ का आगे का संचालक हमारी बहन बनेगी क्या? बताओ. अयोध्या का राम मंदिर का पुजारी हमारा बहुजन बन सकता है क्या? बताओ. नहीं बता सकते हो आप. पुजारियों की तो वैकेंसी निकाली है आपने. भारत रत्न आता नवीन कायदा आणला. भारत रत्ना करता कोणाच्या शिफारशीची गरज नाही. सत्ता त्यांची आहे. पुढचा भारत रत्न आसाराम बापूला देऊ शकता. तुम्ही विचारच करू नका. सगळी गेड्यांची जत्रा आहे. नमून मिटकरी बोलायला घाबरणार नाही. जर मी घाबरत असेल तर मला महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेण्याचा, शाहूराजांचं नाव घेण्याचा, बाबासाहेबांचं लेकरू असण्याचा सांगण्याचा अधिकार नाही. अधिकार नाही. कोणाविरुद्ध लढले हो? तुमच्याच नाशिक जिल्ह्यातील येवल्याला मुठभर लोकांना घेऊन धर्मांतराची घोषणा करणं सोपं होतं का? केली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा. याच येवल्याला घोषणा केली 1935 ला आणि धम्म दिला 1956 ला. 21 वर्ष सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास केला. अभ्यास केला म्हणजे वेळ काढला वाचायला. आपल्याला वाचायला वेळच नसतो ना. आपल्याला टीव्ही पाहायला वेळ, आपल्याला क्रिकेट पाहायला वेळ, आपल्याला सापशिडी खेळायला वेळ, आपल्याला लुडो खेळायला वेळ, आपल्याला डोरीमोल पाहायला वेळ लहान मुलांसोबत. आपल्याला आपले चॅनलही बघा. तसे चॅनल त्यांनी बरोबर लावून दिलेले आहेत. तुमचे फिट्ट केलेत मेंदू.
वाजता सावधान मीडियाचा अध्याय वाढ. 10:30 11 क्राईम पेट्रोल. तुमच्या डोक्यात तशी खुन्नस भरून दिलेली आहे मीडियाने, कारण हा मीडिया सर्व त्यांचाच आहे. कुठल्याही मीडियाचे परीक्षक कोण? सई तामनकर. कुठलेही एखादा एंटरटेन असेल ना, त्याचे परीक्षक बघा तुम्ही, सई तामनकर, केतकी माटेगावकर. कुठल्याही चॅनलवर राजकीय विश्लेषक देशपांडे, कुलकर्णी, जोशी. कारण बाबा आम्हाला अक्कलच नाही, आम्हाला राजकारण कळतच नाही. आम्हाला बसून मृण्मय. नावही बघा, आपले नावं कसे होते पूर्वी. आजोबाच्या बघा बरं, कोतवाल बुकावर नाव काय होते? दगड्या होते ना, झिपऱ्या, झिंगाजी, चिमणाजी होते ना. मुलांची नावं सुद्धा धोंड्या, गेंड्या, दगडूजी. आताची नावं कशी ठेवता आपण? आराध्या, मृण्मयी, पूजा, अर्चना, प्रसाद, महाप्रसाद. हा नावं ठेवण्याचा अधिकार संविधानानं दिला. चांगली नावं आता ठेवते की माझी कितीही बहीण असू द्या बरं स्टँडर्ड, त्या बहिणीला सांगा तुमच्या आदर्श सासऱ्याचं नाव दगडूजी होतं, मुलाचं नाव दगडूजी ठेवा. जाऊ दे त्याला कॉन्व्हेंटमध्ये, दगडूजी शिरसाट. हा जाऊ दे, समजा आपलंच दगडूजी जाधव, दगडूजी शिरसाट असं जाऊ दे. काय म्हणतील लोक, शाळेतले मास्तर लोक, अय्या दगडू पाला असेल ना तुम्ही, दगडू ना, दगड गोटे. त्यांनी त्यांची नावं नेमली होती. माणिकचंद, गुटखा खाणाऱ्याला माहित आहे, मावा खाणाऱ्याला कशी नाव आहे? माणिकचंद, हिराचंद, पन्नालाल, हिरा, पन्ना, माणिक, मोतीलाल, सर्व त्यांचे. आपला कचऱ्या, झिंगऱ्या, दगड्या, खापऱ्या, ही बहुजनांची नावं, त्यांची स्टँडर्ड नावं. नावं सुद्धा ठेवण्याचा. म्हणून म्हणतो आज माझ्या बहिणीला सांगतो, ताई स्कूटीवर फिरतेस, आज पगार घेतेस गव्हर्नमेंटचा, नगरसेवक आहेस महानगरपालिकेमध्ये, बोलण्याचा अधिकार आहे, बरोबरीत बसण्याचा अधिकार आहे. माझी सावित्री माई जर नसती तर मायची शपथ सांगतो या बदमाशांनी धर्माचे दाखले देत तुम्हाला मारून टाकलं असतं. तिथं आजही मारतायत तुम्हाला. मुलगी चालत नाही हो, मुलगी वंशाचा दिवा नाही. वंशाचा दिवा मुलगाच असतो. आजही ही परंपरा अनेक घरामध्ये आहे. मला अभिमान आहे, मी एका मुलीचा बाप आहे. एकच मुलगी, एक मुलगीवाला काय होतो हे फडणवीसांना विचारा. शपथविधी डवाल एका मुलीवर. लक्षात घ्या, मुलगी शिकली तर 2 पिढ्यांचा उद्धार करेल हे सांगणारे ज्योतिराव फुले. धाडस लागतं, धाडस. काय तुम्ही ज्योतिरावांना दोष देता? ज्योतिराव ब्राह्मण द्वेषी होते म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार नाकारला तुम्ही. शिफारस कोणाची होती पुरस्काराची? फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. हा मिळू नये. तुम्ही कोणामुळे बसल्या? प्रामाणिकपणे सांगा, नाही तर सावित्री म्हणेल माझ्या लेखी बेमान झाल्या. काही चांगले आहेत, त्यांना वंदनच आहे. पण ज्या बेमान झाल्या त्यांनी खरोखर घरी जाऊन आत्मचिंतन करावं की त्या सावित्रीला मी आठवते का. मग जर सावित्रीवर माझे उपकार आहेत तर माझ्या मुलीचं नाव मी सावित्री का ठेवू शकत नाही का? ते ओल्ड पॅटर्न आहे म्हणून, ते बॅकवर्ड आहे म्हणून. म्हणून तुम्हाला आम्हाला हे वाटते शंका. सावित्री ती जर झिजली नसती, आली नसती, हातात शेण खाल्ले लोकांच्या, दगडा मारले लोकांनी, अगदी अत्याचार करेपर्यंत पेशवाई तुटून पडली. कुठलं Z+ सुरक्षा नव्हती, कुठले बॉडीगार्ड नव्हते, समता सैनिक दल स्थापन झालं नव्हतं. पण एक ती माऊली गंजपेठेत जाऊन मुलींना शिकवायची. 6 मुलींना शिकवताना 4 ब्राह्मणांच्या मुलींना शिकवलं. म्हणून तामनकरांची सई आज बॉलिवूडची अभिनेत्री आहे. ती नाही लावणार घरात सावित्रीचा फोटो, पण आपल्याला लावायला काही अडचण नाही. बौद्धांच्या घरात दिसतात तरी निदान, आमच्या ओबीसीच्या घरात तर फोटोच नसतात. तुमच्या बौद्धांमध्ये आणि आमच्या ओबीसीमध्ये एक फरक आहे, तो मी इथं सांगतो. तुम्ही माहित आहे का, तुमची गुलामी कोणी का करू शकत नाही? कारण तुम्ही परिवर्तन स्वीकारलेलं आहे. तुम्ही बाबासाहेबांनी दाखवलेल्या रस्त्यावर चाललात. म्हणून तुमच्या घरात बाळ जन्माला आलं, पाळण्यात घातलं, डोळे उघडले की बाळाला पहिल्यांदा शिवाजी महाराज दिसतात. घरात बौद्धांच्या घरात आहेत शिवाजी महाराज. नंतर महात्मा फुले दिसतात, शाहूराजा दिसतात, बाबासाहेब दिसतात. म्हणून तुम्ही चांगल्या नोकरीचा पगार, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, अगदी तुम्ही काय म्हणतात त्याला, आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर होईपर्यंत मजल मारलेली आहे. अगदी भारत गोगोई नंतर सुद्धा न्यायाधीश आपले झाले बोबडे.
सगळे आपले बहुजन, न्याय देणारे बहुजन झालेत आता. हे कशामुळं? त्या सावित्रीमुळं. तिने शिकवलं, तुम्ही शिकल्या, तुम्ही पुढे गेल्या, तुमच्या घरात ते फोटो आले म्हणून तुमची मुलं प्रगत झाली, पुढे गेली, काही झाली थोडीफार, जे जय भीम करत नाही थोडीफार असतं. आता हे काही पाची बोट हाताची सारखी नसतं. पण आमच्या ओबीसी मध्ये फरक, बारसं तुम्ही करता, बारसं आम्ही करतो. आम्ही बाळाला पाळण्यात घालतो, तुम्ही पाळण्यात घालता. तुमचं बाळ डोळे उघडल्यावर महाराजांना पाहतं. आमच्या बाळानं डोळा उघडला का पहिला येतो नागडा बाबा, दुसरा आसाराम बापू, तिसरा राम रहीम बाबा, शेवटी बाबाच बाबा. त्याच्यामुळे हे पिसाळल्यासारखं झालं. याला कोणी नोकरी नाही, नोकरी नाही तर छोकरी नाही, छोकरी नाही तर त्याला कुठं रोजगार नाही. मग आता करायचं काय? घाल काळी टोपीन, घे चड्डी, हातात पॅन्ट घाल, जा रे शिंबागला बन त्याचा गुलाम. ओबीसी इज अनपेड पोलीस ऑफ ब्राह्मनिझम. बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. आम्ही अनपेड पोलीस झालो त्यांचे. धर्माचं रक्षण करायला ते उतरणार नाहीत रस्त्यावर, पण धर्माचं रक्षण करायला आमचेच मुर्दे असतील त्या ठिकाणी. अरे कसला धर्म म्हणता रे तुम्ही? एखाद्या मुसलमानाला दिसल्यानंतर ठेचून ठेचून बीफचा फक्त आरोप आहे त्यावर म्हणून त्याला मारता, हा धर्म आहे आपला? हा धर्म नाही. बाबासाहेबांनी 21 वर्ष या धर्माचा अभ्यास केलाय, चातुर्वर्ण व्यवस्थेचा अभ्यास केलाय. चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार जातीची उतरंड आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र. सर्व महामानव शूद्रामध्ये बसतात. या पहिलं शिवाजी महाराज राज्याभिषेक का नाकारला? शूद्र होते ठरवलं यांनी म्हणून. आता चित्रपट काढला यांनी तान्हाजी, डायरेक्टर आपलाच आहे राऊत, पण स्क्रिप्ट बनवणारा वेगळा आहे. त्यात कोणीतरी कमंडलू मारते महाराजांवर असं फेकून उचलून, आणि काजोलच्या तोंडी डायलॉग आहे, जब शिवाजी की तलवार निकलती थी तब महिलाओं की इज्जत और ब्राह्मणों का जनेऊ सुरक्षित रहता था. अगं मावले, हा डायलॉग तुला कोण्या बदमाशाने दिला? कोणत्या पुस्तकाचा संदर्भ घेतलाय तुम्ही? म्हणजे काय दाखवायचं पुस्तकामधून? शिवाजी राजांच्या तलवारीने स्त्रियांचं रक्षण आणि ब्राह्मणांचं रक्षण केलं. स्त्रियांचं रक्षण माझ्या महाराजांनी नक्कीच केलं. बाबासाहेबांच्या राज्यघटनेने स्त्रियांना अधिकार दिले, सावित्रीबाईंनी स्त्रियांना अधिकार दिले, शिवरायांनी दिले, शाहूराजांनी दिले. आता राहिला शिवाजी महाराज काय फक्त ब्राह्मण प्रतिपालक होते का? सांगा बरं. मग 10 ऑक्टोबर 1659 ला प्रतापगडावर कृष्णा भास्कर कुलकर्णी महाराजांनी उभा कापलाच नसता. कारण शिवाजी राजांची तलवार ही समतेची तलवार आहे. धर्मरक्षणासाठी नाही, हे मानवाच्या रक्षणासाठी आहे, रयतेच्या रक्षणासाठी आहे. म्हणून प्रतापसिंग मोदळे म्हणतात, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एकाने तलवारीने न्याय दिला, दुसऱ्याने आम्हाला लेखरीने न्याय दिलाय. म्हणून ही व्यवस्था अशा पद्धतीनं शूद्र म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शूद्र म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना परांजपेच्या लग्नातून धक्के मारून बाहेर काढलं, पंचगंगेच्या घाटावर शाहूराजांना शूद्र म्हणून तुला इथं आंघोळीचा अधिकार नाही, कार्तिक स्नानाला नारायण भटजींनी नाकारलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना तर आजही त्या यातना सोसाव्या लागतात. कारण बाबासाहेबांचे अनुयायी आज जात पात के फेर में, संत रविदास म्हणतात, मी नाही, जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुषता को खाता है रविदास जात का रोग. पण रविदासांना प्रश्न विचारतायत लोक, रविदास जी कौन सा राज चाहते हो आप, कौन से राज की संकल्पना है आपकी? तो रविदास म्हणतात, ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न, लहान असो मोठा असो तो समान असावा. हेच तर भारतीय राज्यघटनेची शिकवण आहे ना. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी दादागिरीवाला नाही. त्या दादागिरी करणाऱ्याची दादागिरी त्याच ठिकाणी उतरवता आली पाहिजे. तर त्यांनी फुलेचा आणि बाबासाहेबांचा वारसा सांगावा, अन्यथा सांगू नये. हेच तुम्हाला सांगायचं आहे. आज संविधानाचा गौरव आहे. गुलाम म्हणून किती दिवस राहता? किती दिवस गुलाम म्हणून जगायचं? दहशत म्हणून जगायची? अजिबात दहशत म्हणून जगायची नाही. तडीपार असणारे गुंडे या देशाचे मालक झाले. इथली न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. व्यथा मांडायच्या कुणाकडं? कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. एका दिवसात अधिकारात न विचारता नोटबंदी होणं हे सुद्धा भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे. मॉब लिंचिंग भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे.
अधिकार नसताना अधिकाराचा गैरवापर करणं या देशामध्ये हे पहिल्यांदा घडलं आणि या विरुद्ध जागर करायचं म्हणून यासाठी संविधान वाचणं गरजेचं आहे. संविधानाच्या कलमा समजून घ्या. रोटी बेटी बंदी होती पूर्वी, बरोबर आहे. लोक एकामेकाच्या घरची खात नव्हती, बरोबर आहे ना. झोप आली का तुम्हाला? मी एवढा पेटवतो तरी पेटत नाही आपण. आणखी कोणतं पेट्रोल आणायचं आता मला सांगा बरं तुम्ही. आता मोहन दादांनी आडांगळे साहेबांनी मला बोलावलं, ठीक आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती म्हणून डॉक्टरांनी मला पहिल्यांदा नाही सांगितलं जायला, तुम्ही थांबा. आणि मग त्यांचाच फोन आला की इट्स ओके, यू कॅन कंटिन्यू युअर प्रोग्राम. म्हणून मी आलो. म्हणून संजय भरीत साहेब ज्यांनी मला इथं बोलावलं त्यांना मी मग सांगितलं होतं माझं येणं जमणार नाही, पण डॉक्टरांकडून मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे मी इथं आलो. हे अगोदर सांगतो, नाही तर म्हणणार तेच खोटे बोलतात. असं नका करू, हे तुम्हाला अगोदर क्लिअर करून देतो. मी बोलत असताना आपल्याला सर्वांना ही गोष्ट आहे, युट्यूबला पाहणं वेगळं, ते लोक पाहतात, लोकांना चांगलं वाटतं, लोक आपल्या नातेवाईकाला पाठवतात, हे ऐक. नातेवाईक खुश होतात, लय खतरनाक बोलते. अरे खतरनाक आग आहे पोटातली, आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही, व्यवहार बोलतो मी. बैमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. हे निर्धार नवीन युग निर्माण करण्याचा. मग रोडच्या बाजूला अनेक भाऊ होते. शपथ घेताना तुम्ही हात समोर केले, त्यांना का वाटलं नाही की आपण सुद्धा हात समोर करावा. त्याची एखादी आरती सुरू असती तर समजा इथं असती आरती सुरू आहे आणि मग चप्पल काढून तिथं टाळ्या वाजवल्या असते का नाही. हे संस्कार त्या मनुवादी व्यवस्थेतून येतात. पुस्तकामध्ये सुद्धा त्यांचेच धडे आहेत. त्यांच्याच महापुरुषांना भारतरत्न, त्यांच्याच महापुरुषांचा गौरव. अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही, महात्मा फुलेंचं नाव नाही, सावित्रीमाईचं नाव नाही. त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही. फुले जातीचे माळी होते एवढंच माहित आहे, पण फुलेंनी मुलींच्या 21 शाळा काढल्या हे कोणालाच माहित नाही. 3 जानेवारीला तिची जयंती होते, कधी आली का हो नोटीस शाळेतून मुलीला सावित्री म्हणून पाठवा? असं आलं का? तुमची मुलं जर प्री प्रायमरी मध्ये शिकत असतील, KG1 ला असतील, KG2 ला असतील, बघा भारतीय राज्यघटनेने जर समान अधिकार सांगितलेले असतील, कोण्याही एका धर्माचा पुरस्कार सांगितलेला नाही, जर असा समानतेचं मूल्य माझ्या घटनेचं आहे, तर आम्ही माझ्या मुलीला ज्यावेळी क्वालिटी एज्युकेशन साठी CBSE बोर्डाच्या एखाद्या शाळेमध्ये घालतो, गोकुळाष्टमीला निवेदन येतं शाळेतून, तुमच्या मुलाला कृष्ण मुलीला राधा म्हणून पाठवा. येतं का नाही? येतं की नाही? नाशिकला येत नाही का? नाशिक मकरंद पुरीनं सांगितलं त्यांनी. त्या भटांनी नावही शहराची कशी ठेवली बघ. शिकूच नको. अमेरिकेचं शहर आहे शिकागो. शिका इंडिगोत बसून गो. सॉरी माफ करा, पण मी कधी कधी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तुम्हाला येते की नाही नोटीस की गोकुळाष्टमी आहे, जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे. आवर स्कूल हैज ऑर्गेनाइज्ड द प्रोग्राम ऑफ जन्माष्टमी. वी काइंडली रिक्वेस्ट यू आपके बच्चों को कृष्ण और राधा बनाकर भेजिए. आता एका घरात भाऊ आणि बहीण असते, त्यालाही जी येळपट पेरेंट्स आहेत त्यालाही कृष्ण राधा, आता मुलगी राधा मुलगा कृष्ण, परत ते दोघं जातात. हे बघा, हे काही कोणाला विरोध करण्यासाठी नाही, पण हे वास्तव. माझं म्हणणं आहे, राधा कृष्ण बनवता तुम्ही ठीक आहे, अशी नोटीस पण पाठवता. आम्ही जातो बिचाराला, एखाद्याला बासरी मागतो, बाबा हे 10 रुपये घे, 10 रुपये भाड्याची बासरी, कृष्णाचा ड्रेस, मोरपीस, मुकुट बिकुट असा टाक. ते कसंही असलं चालतं, पण मग मी म्हणते बघा माझा बाळ कृष्ण काय सुंदर दिसतो, आणि त्याला स्कूटीवर नटून थटून आमची आई शाळेत घेऊन जाते दहीहंडी फोडायला. झालं हे ठीक आहे, बरोबर ना? 3 जानेवारीला तुमच्या लेकीला सावित्री बनवून पाठवा अशी किती शाळेने नोटीस पाठवली हो? एकीने नाही. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे, टाय कोट सूट बुटात तुमचं लेकरू पाठवा. आली नोटीस? नाही. 19 फेब्रुवारीला शिवाजी राजांची जयंती आहे, शिवरायांचा जिरेटोप घेऊन तुमच्या मुलाला पाठवा. आली का नोटीस? आली तुम्हाला? नाही. तुम्ही कधी त्या शाळेला कंप्लेंट केली? नाही. सब चलता है चलने दो, सब सोए हुए
सोने तो बंड करायचं कोणी? इकडून तिकडून पोरीच्या बापाला वाटतं बंड करा, तर मुलीची मम्मी म्हणते जाऊ दे नका, आपलीच मुलगी शिकते, उद्या जर तिला त्रास दिला शाळेत तर मग कसं बाकीच्यांनी बोलायला पाहिजे, म्हणून सर्व शांत. दुसऱ्याच्या बहिणीवर अत्याचार झाला तर मला ते आनंद वाटतो तिला पाहायला, पण माझ्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर मला खपत नाही. ही कोणती टुटप्पी भूमिका आहे आपली? बहीण ती परक्याची असो की स्वतःची, ती स्त्रीच आहे, तिचा आदर झाला पाहिजे, ती बहिणीसारखीच आहे. ही माझ्या राजाची शिकवण आहे, शिवरायांची. उगाच काय नाव नका घेऊ शिवाजी महाराजांचं. हातात तलवार, आता शिवरायांचं फॅड आलं, दाढी वाढवणं, चंद्रकोर काढणे, कानात रुद्राक्ष, गळ्यात लॉकेट, गाडीवर छोटासा भगवा झेंडा, वाघच. शिवाजी महाराजांचं ते हे करून वाघच. वाघ रात्री 90 प्यायला कुठं असतो? वाईन बार. वाघाची स्कूटी, यात 50 रुपयाचं पेट्रोल नाही. कशाला नाव घेता? शिवाजी महाराजांनी सोन्या चांदीचे हार मिळवले नाहीत, कवळ्याची माळ मिळवलेली आहे, कवळ्याची माळ. राजा जरी झालो तरी माझं नातं या जमिनीशी असावं, ही शिकवण आहे छत्रपती शिवाजी राजांची. नाव तर कोणी घेतलं? आज ते यांनी घेतलं. काय त्याचं नाव? हा, त्यांनी घेतलं, प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाव घेतलं. शिवाजी महाराज का नाम मतलब तुम्ही घेतला का ठेका? शिवाजी महाराजांचं सर्टिफिकेट फक्त यांच्याचकडे आहे का? भारत माता की जय फक्त यांच्याचकडे आहे का? वंदे मातरमचं सर्टिफिकेट फक्त तुमच्याचकडे आहे का? जसा वंदे मातरमचा पुरस्कार करताना काळा तुमच्या बापाने तुम्हाला जर जन्म दिला असेल तर काळा शाळेमध्ये आदेश की उद्यापासून शाळेमध्ये भारतीय राज्यघटनेची उद्देशिका आम्ही वाचायला लावू, तर म्हणून आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटनेची उपास नाहीये. खोटं नाही सांगत. माझ्यासारखा पाहिजे शिक्षण मंत्री. नाही ऐकलं तर दंडुके हाणून पहिल्यांदा शाळेत आला. हे ईश्वरा आम्हाला बुद्धी दे, हे भीक मागितल्यापेक्षा शाळेत आल्याबरोबर माझ्या लहान मुलांनी म्हणावं, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा ही शपथ ज्या दिवशी घेतल्या जाईल त्या दिवशी समजा या देशात परिवर्तन झालं. लहानपणापासून संस्कार बिंबेला त्याच्यावर. लहान मुलांना कसं माहित असतं? बुरखा घातलेली बाई मुसलमान जातीची आहे त्याला कोण शिकवतं? भगवा लावलेला आहे हिंदूचा आहे त्याला कोण सांगतं? ज्यांच्या लहानपणामध्ये जाती जातीचं विष पेरलं जातं ती मुलं ज्यावेळी मोठी होतात त्यावेळी आता बघा, जन्माष्टमीची सूट आहे. मग आता उद्या जर मुस्लिम समाज एकत्र झाला, त्यांनी निवेदन दिलं की कल रोजा रमजान की ईद है, तो स्कूल में भी फिर शिरखुरमा का प्रोग्राम रखे जाए. कसं वाटते मग आपल्याला? छान. तुझा चालतो का? त्यांचा पाहिजे तर समान पाहिजे ना. मग ख्रिसमस आहे पुढे, त्यांनाही वाटायला पाहिजे की नाही आले का मेरी क्रिसमस, ओ गॉड प्लीज गिव्ह मी अवर डेली ब्रेड, बटर, वडापाव, सांबारवडा, कुठली टप्पा, जे काय असेल ते काय बिचारे आमचे भाऊ प्रे करतात. म्हणजे समान नाही ना, एका धर्माचा पुरस्कार तुम्ही करताय. ही घटनेची पायमल्ली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना संविधान दिवस साजरा करणं म्हणजे काय करणं? तर मानवाच्या हितासाठी त्यांच्या मूल्याकरता झटणं. स्त्रियांना त्यांचे अधिकार, त्याकरता तुम्हाला संविधान वाचावं लागेल. राज्यपालाचे अधिकार वाचा. ज्या दिवशी राज्यपालाचे अधिकार कळतील ना त्या दिवशी कुठल्याही राज्याचा राज्यपाल हा काळी टोपी घालून बसलेला नसेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आल्या काळी टोपी घालून आला, तुमचा हा मेंदूच तो आहे तिकडचा. कसा अवजी सकाळी 8ला उठतात ते रात्रभर झोपले नाहीत का? रात्रभर झोपले नाहीत. ज्या दिवशी तुम्हाला कळेल राज्यपालाचे अधिकार काय, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, राष्ट्रपती राजवटीत कोणते अधिकार असतात. अजूनही भारताच्या पोलिसांचे, आताचे पोलिसांचे कायदे हे इंग्रजकालीनच आहे. पोलिसांना आपण दोष देतो. बघा, आरोपी जर आजारी पडला त्याच्याकरता कायदे आहे. आरोपी आजारी आहे, जर लक्ष दिलं नाही, जो PSI PI असतील त्यांच्यावर कारवाई. का रे तुझा PCR घेतला का? जज विचारतो, त्याने खोटे सांगितलं, हो मला मारलं, कारवाई करा, चौकशी. असं होतं. मोरे साहेब गेले असं होतं साधारणपणे. पण ज्या पोलिसांना 24 तास ड्युट्या कराव्या लागतात, ज्या पोलिसांना रात्रभर जागावं लागतं, वेळी अवेळी खाणं असतं, वेळी अवेळी जागरण असतं, त्यामुळे ऍसिडिटी होते, पोटाचा भाग वाढतो. आणि आमचे बदमाश सोशल मीडियावर म्हणतात 2 नंबरचा पैसा कमवण्याची ढेरी वाढली. अरे बाबा, एकदा खाकी वर्दी घालून जगून पहा पोलिसाचं जगणं कसं असतं ते. जगून पहा ना. इथं आरोपी करता नियम आहे,
पण पोलिसांना चांगलं घर मिळावं राहायला यासाठी आमच्या गव्हर्नमेंटनी तरतूद केलेली नाही. इज्जत पोलिसांची कशी समता सरी. बाबासाहेबांनी हेरलं हो, दिव्य दृष्टी होती, चाणाक्ष दृष्टी होती, समोरची काळाची पावलं बाबासाहेबांनी ओळखली होती. म्हणून सर्वांना बाबासाहेबांनी समान न्याय दिला. भावांनो, आज या देशामधली जी विदारक परिस्थिती आहे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नाही. आईचं रक्षण होणार नाही, पण गाईचं रक्षण होणार. कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. एक अलग से खौफ का जंगल है मेरी चारों तरफ, मुझे शेर नहीं अब गाय से भी डर लगता है. घाबरतो आम्ही, घाबरवलं तुम्ही, महाग चढवला. बरं झालं राम मंदिराचा निकाल लागून गेला. त्यांच्याकडे मुद्दाच नाही ना, आता कोणता मुद्दा आहे? त्या मुद्द्याची हवा तर आम्हीच काढली. बरं झालं निकाल लागला, राम मंदिराचा प्रश्न सुटला. पण काही असतात जातीय तेढ निर्माण करणारे वक्ते. ये ताजमहल हमारे पुरखों का है, मुसलमानाला भडकवणारे ते आहेत ना. ये चार मीनार हमारे पुरखों का है, ये कुतुब मीनार हमारे पुरखों का है. पुरखोचा कुतुब मिनार, चार मिनार, ताजमहल असतात, तर इथल्या मुसलमानांना केळेन, बटर, वडापाव हे रस्त्यावर कशाला विकलं असतात? त्यांचे मोठे मोठे मकान असते. भडकून देणारे असे तयार असतात, हमें नहीं चाहिए तुम्हारे 5 एकड़ खेती, हम खुद ले लेंगे खेती. अरे झाला ना निकाल लागला, पण कोणी दिला न्याय? हिंदू मुसलमानाला न्याय कोणी दिला? मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. संविधान की ताकत तो देखो, एक चाय बेचने वाला इस देश का पंतप्रधान बन गया. हे संविधान की ताकद. जातीची चौकट जर पाहिली तर देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल सुद्धा शूद्र आहेत. ते उच्चवर्णीय नाही आहेत, शूद्र आहेत. आणि शूद्राचं तोंड पाहणं मनुस्मृतीमध्ये अपशकुन आहे. सकाळी उठल्या शूद्राचं तोंड पाहिलं तर मनुस्मृती सांगते तुमचा दिवस अपशकुनी जाईल. आता वेळ बदलला, आज सकाळी उठल्या मी टीव्ही लावली, एका बदमाशाचं तोंड पाहिलं, माझा पूर्ण दिवस खराब गेला. आता बदललं, आता उच्चवर्णीयाचं तोंड पाहिलं तर दिवस खराब जातो. लक्षात घ्या. पहिले शूद्राचं तोंड पाहणं अपशकुन होतं, त्यांनी ग्रंथामध्ये तसं लिहिलेलं होतं. यांनी याचे तोंड पाहू नये. पण काय चमत्कार झाला, आज मोदींचा चेहरा पाहून अनेक मातब्बर लोक संसदमध्ये पायरी चढताना दिसतात ना. हे गडकरी असतात, हे जावडेकर असतात. हेच तर चमत्कार आहे. पहिले पाण्याचा बाट होता. माझ्या आजीच्या वयाच्या काही आजी बसलेल्या आहेत. पाण्याचा बाट होता का नाही? होता की नाही? मांग महार जर पाणी भरायला आले, मी महार शब्द वापरत नाही, तो घटनाबाह्य आहे, पण त्या काळात सांगतो मी, भारतीय राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी धर्मव्यवस्था सांगत होती, जर पाणवठ्यावर शूद्र लोक पाणी भरायला आले तर काय होत होतं? पाणी बाटत होतं. आज तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये फ्लॅट घेता, 1 BHK, 2 BHK, 3 BHK. सर्व जातीचे लोक असतात ना फ्लॅटमध्ये. वर कुलकर्णी साहेब असतात, सेकंड फ्लोअरला देशपांडे साहेब असतात, तिसऱ्याला आपला जाधव असतो एखादा, चौथ्याला आपला शिरसाट असतो, 5व्याला कांबळे असतो ना. पाईपलाईनचं पाणी एकाच सर्व एकच आहे का नाही सांगा बरं? की कुलकर्ण्याला वेगळं, जाधवाला वेगळं असं येतं का? आणि समजा कुलकर्ण्यांनी म्हटलं की पाणी चालत नाही, कसं होते मग? झटका. बाबासाहेबांनी ते कवच दिले तुम्हाला. म्हणजे आज पाणी भरायला कोणी मना करत नाही. जर केलं तर 1 जानेवारी 1818 होत. कोणी मना नाही करणार. म्हणजे पाणी भरायला म्हणजे मुभा दिली ना. हे संविधान लागू करण्यापूर्वी नव्हतं ना. नव्हतं. फुलेंच्या काळात कायदे नव्हते, पण स्वतःच्या घरची विहीर ज्योतिबा फुलेंनी खुली करून टाकली होती त्या काळामध्ये. रोटी बेटी बंदी होती, बेटी बंदी. बहुजनाची पोरगी उच्चवर्णीय करल, बेटी बंदी. स्पर्शबंदी होती, स्पर्शबंदी. आता गाणं आहे, टच मी बाबा, टच करा असं गाणं आहे. पण टच करणं धर्मानं पाप सांगितलं होतं. हे त्यांच्या धर्माच्या कायद्यात लिहिलेलं आहे. धर्मोपदेश दर्पेन विप्रणामस्य कुर्वता तप्तमासच्चय त्रैलश्रोते वाक्याचे पार्थिवा. कळलं का तुम्हाला काय म्हणलं? त्या बदमाशांनी आपल्याला ही भाषाच करू दिली नाही. सर्वात सोपी भाषा आहे, सर्वात सोपी. कसा पैसा कमावला जातो? बाजूलाच तीर्थक्षेत्र आहे, जावा एक दिवस सोमवारी, बघा मजा बघा फक्त तिथली.
धर्मोपदेशतर्फेन विप्रणामस्य कुर्वता दप्तमास चैत्रैल शोधे वक्तेजे पार्थिवा. पाणी घ्या, डोळ्याला पाणी लावा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्कारोनी. नमस्कार करा. तांदूळ घ्या, अक्षराम तांदूळ दक्षिणाम. पुष्प घ्या, पुष्पम माल्यादी महत्प्रभो पुष्पम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराणा शिवचंद्र मोडी फणेंद्र माता मुखदी दळानी कारण्य सिंधु भानु कहाणी तुझं शंभोगत कोण ताळी डोळ्याला पाणी लावा. यजमान समोर बसा. हातात हात घ्या. माझा हात हातात घ्या, तुमचा हात हातात द्या, तुमच्या पत्नीचाही हात हातात द्या. म्हणा मम भार्या समर्पयामी असे 11दा म्हणावे. मम भार्या समर्पयामी म्हणजे महाराज, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा. बायको घेऊन जा महाराज. दुसऱ्या जिल्ह्याचं उदाहरण देत नाही, तुमच्याच जिल्ह्याचं सांगतो. म्हणून इन्कम टॅक्सची रेट पडली होती तर सोन्याच्या खाणी निघाल्या. कधी शेतात गेले नाहीत, कधी बैल हाकालला नाही. वजन बघा, वजन करतात का डाएट? हा, 1.5 क्विंटलचा एकच आहे बिचारा तिथं. सर्व आपलेच, म्हणजे पूजा करायला जाणारे आपले, पूजा करायला लावणारे ते. भारत जिंकला, फटाके फोडायला आपले, पण भारत हरल्यानंतर अंधारात फटाके फोडून घरी जाणारे त्यांचे. हे तर आहेच, हे तुमच्या लक्षात येत नाही मला माहित आहे. सरकार कोणाचंही बनव, IAS अधिकारी त्यांचेच, PA त्यांचेच. सरकार कोणाचंही बनू द्या, कोणाचंही असू द्या ना. माझ्या नेत्यांचे अनेक PA तेच आहेत. अरे तुझ्याकडे एवढी बुद्धी आहे बाबा, पण नाही, त्यांच्याशिवाय आजचं पान हलत नाही. ही व्यवस्था त्यांनी आजही घट्ट केली. या व्यवस्थेला खिंडार फक्त बाबासाहेबांची विचारधारा देऊ शकते. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा मसुदा तयार झाला. संविधान सभेतील शेवटचं भाषण बाबासाहेबांनी दिलं होतं. 52-55 मिनिटाचं भाषण आहे. वेळ नसेल संविधान वाचायला, पण युट्यूबवर बाबासाहेबांच्या संविधान सभेतील शेवटचं भाषण लक्ष देऊन एकदा ऐका, आज ऐकाच. बाबासाहेब म्हणतात, या देशाची धर्मनिरपेक्ष घटना राज्यघटना मी तयार केली. लोक तयार होत नव्हती. घटना समितीमध्ये जी लोक होती त्यांना वेळ नव्हता. पण 2 वर्ष 11 महिने 17 दिवस रात्रंदिवस खपून या देशाचं संविधान तयार केलं. पण संविधान चालवणारे शासक जर उत्तम असतील तर हे संविधान देशाच्या उन्नतीचं ठरेल. पण ते जर त्या लायकीचे नसतील तर हे संविधान कदाचित मला जाळून टाकावं लागेल. हे बाबासाहेबांचा शब्द आहे. आम्ही झोपलो एवढं संविधान, ज्या संविधानाने स्त्रियांना शिकण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानाने शूद्र अतिशूद्राचा वाद मिटवला, ज्या संविधानाने एकाच पाणवठ्यावर पाणी भराला, आज तुम्हाला बंदी नाही. आज तुम्ही कुठेही जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल हे स्वीट मार्ट आहे अंबिका. आता या अंबिका स्वीट मार्ट मधले जे सगळे भाऊ आहेत आपले, हे सगळे आपलेच आहेत. वानात माझ्यासारखे आहेत म्हणजे आपलेच असतील. ज्याचा वान काळा तो या देशाचा मूळ. गोऱ्या लोकांना राग ना काही दुसरी आमची, तुम्ही नावासारखे स्मार्ट आहे तो भाग वेगळा. कसा आहे, आमचा देव काळा, आम्ही काळेच. विठोबा काळा, ज्योतिबा काळा, आमची माती काळी, आम्ही काळेच. सगळे आमचे भाऊ आहेत. बघा, सगळे बिचारे आपलेच. पण आज त्यांना तुम्ही विचारता का? समजा रसमलाई खायची असेल तिथे जाऊन, त्यांना विचारता का हो तुम्ही कोण्या जातीचे? आणि सर्वात सुंदर ॲटम स्वीट मार्टमध्ये उत्तप्पा वगैरे जे काही असेल, सकाळचा ब्रेकफास्ट, हे जे बनवतात ना कुक, सगळे आपलेच असतात. खाणारे त्यांचे असतात पण आपलेच असतात. आता राहिली का ते जात विचारते का कोणी? नाही ना. पूर्वी कसं होतं, गंगाराम देतो उदाहरण, आता इथं दिलं होतं परत देतो, तुम्ही विसरता म्हणून द्यावं लागतं. कारण हे टीव्हीवर येणार नाही. टीव्हीच्या मालिका ज्या असतात, आस्था चॅनल असेल, संस्कार चॅनल असेल, रामदेव बाबा यायचे नाही, यायचा रामदेव बाबा यायचा, सकाळी म्हणायचा सांस लो सांस छोड़ो, कबाल हाथी का ये च्यवनप्राश, ये पतंजलि का च्यवनप्राश, ये खाओगे तो आपकी घुटनों की रीढ़ को कभी तकलीफ नहीं होगी, पीठ के रीढ़ को. लोकांनी पतंजलीचं च्यवनप्राश आणलं, जास्तीत जास्त बहुजनांनीच आणलं. नवरा बायको स्कूटरवर गेले, पतंजलीच्या दुकानात. ब्रश तुझा, टूथपेस्ट तुझी, तेल तुझं, तांदूळ तुझे, सगळं बाबाचंच. बाबाच्या रसायनमध्ये फॉल्ट निघाला. बाबाचं नेत्रबिंदू फॉल्टी आहे. तुम्हाला 50 रुपयाच्या मेडिकलला डॉक्टरनी ॲडवाईस दिलेला ड्रॉप आवडणार नाही, पण नेत्रबिंदू पतंजलीचं आवडतं 10 रुपयालाच मिळतं. आणि रामदेव बाबाचं आहे,
आणि त्यांनी डोळे खराब होत नाहीत, पण बाबाचा डोळा फळकतो की नाही? फळकतो की नाही? म्हणजे फॉल्ट आहे ना. बाबाचा मित्र आहे बाल योगी. बालयोगीला चांगली ट्रीटमेंट घ्यायला कुठे जावं लागलं? जर्मनीमध्ये मला वाटते, विदेशात जावं लागलं, भारताच्या बाहेर. रामदेव बाबाला सुद्धा गुडघ्याचं ऑपरेशन करायला विदेशात जावं लागलं. आज रामदेवचे भक्त हिडगावात नाही जास्त. त्यांना माहित आहे पेरियाचा बच्चा यांना आटपा टाकणार नाही म्हणून. आम्ही मूर्ख बनाते हो क्या? बोदवटचं तूप आणून तिथं मार्केटिंग करून पतंजली का घी, तो शेतकऱ्याचा घेतला चौपट भावाने विकला ना आम्हाला. शेतकरी बिचारा हवालदिल झाला. अनारदाना माहिती आहे पतंजलीचा? अनारदाना द्राक्षासवय पतंजलीचं. हे इकडचेच फेकलेले द्राक्ष तिकडे असतात पतंजलीच्या मार्केटिंग मध्ये. बरोबर त्या ठिकाणी मार्केटिंग करून मॅन्युफॅक्चर तो असतो पतंजलीवाला. मारतो मस्त की आमच्या बाबानं रगड पैसा कमावला. रगड आमच्या अमरावती जिल्ह्याचं, एका जिल्ह्याचं टर्नओव्हर 10,000 कोटी रुपये आहे 3 महिन्याचं. 10,000 कोटी काही साधा आकडा नाही. म्हणून नवनीत राणा एवढ्या बोलतात, कारण त्या मानसकन्या आहेत त्यांच्या. हे लक्षात घ्या. हे बघा 200 एकर जमीन तिकडे दिली आहे मिहानला गडकरी साहेबांनी बाबांना. बाबांचं प्रोडक्ट खपवलं. बाबानं चोरलं हो. पतंजली हा कोण आहे? माझं युट्यूबवर भाषण आहे का, मी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे त्यामध्ये. पतंजली हा बुद्धाच्या काळातील योगाचा शिक्षक होता. बुद्धाचीच थेरी चोरलेली आहे बुवा महाराजांनी. हा अष्टांग मार्ग हा आपला जो आम्हाला माहित नाही तेच. हे काय सकाळचं योगा? योगाचे जनक कोण आहे? बुद्ध आहेत ना. इगतपुरी जवळ आहे ना हो तुमच्या. किती सांगायला? योगाचे जनक बुद्ध आहेत. अध्यात्माचे जनक बुद्ध आहेत. अष्टांग मार्ग सांगणारा बुद्ध आहे. विज्ञानवाद शिकवणारा बुद्ध आहे. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नका. कामे सुमित्याचारा वेरमणी सिक्कापदम समाधी अभि सांगणारा बुद्ध आहे. दारू पिऊ नका. सुना मेरे जम्मात खाना वेरमणी सिक्कापदम समाधी अभि सांगणारा बुद्ध आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बुद्धाकडे चला. नामदेव महाराज म्हणतात बुद्धाकडे चला. ही बुद्धाची चळवळ आहे. तोडणी अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे हे म्हणतात. प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात या देशातली प्राचीन मंदिरं ही बौद्धांची स्तूप आहे. मी म्हटलं नाही, प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलेलं आहे. बरोबर? जाऊन बघा जरा कुठल्याही मंदिरात बघा. ज्या ठिकाणी तुम्हाला जुने शिलालेख आठवतात त्यांनी चोरलं ना हो. आता कमळ समजा, कमळ कमळावरच बुद्धाची फोटो आहेत. यावर आमच्या विदर्भामध्ये वेरूळ अजिंठ्याला बुद्ध पांढऱ्या शुभ्र कमळावर विराजमान आहे. फक्त यांनी रंग बदलला. यांनी पांढऱ्याचं गुलाबी केलं, एवढंच झालं. पण त्या बुद्धाच्या कमळावर आज तुम्ही माच करताय. त्या कमळाचा जनक बुद्ध आहे. तुम्ही नाकारू नाही शकत. लाभ घ्यायलाच लाज वाटते तुम्हाला. तुम्ही बुद्ध नाकारू शकत नाही. बुद्ध हा शुद्धधनाचा पुत्र. ज्यांनी राजत्याग केला तेवढी ताकद तुमच्यामध्ये नाही. रामाचं नाव घेऊन राजकारण तुम्ही करता. पण तेही सांगतो तुम्हाला आम्ही अध्यात्माचे अभ्यासक आहोत. रामानी प्रजेनी फक्त शंका घेतली होती सीतेवर. रामानी सीतेचा त्याग केला होता. बरोबर? पाहिलं असेल ना तुम्ही जुनं रामायण, रामानंद सागरांचं. कोणीतरी सांगितलं सीतेबद्दल त्या ठिकाणी पाण्याचा आपला संबंधच नाही. 11:15 वाजेपर्यंत जरी बोललो तर पाण्याचा थेंब नाही पिणार. लक्षात ठेवा. हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है. हमारे मुंह में मोदी की जुबान थोड़ी है भाई. ते खरंच आहे. नाही पिणार पाणी, नाही पिणार. लय आपला पॉवर खतरनाक आहे. तुम्हाला वाटत आज मी नाशिकला इथं आलो. माझं अंतर आहे 700 किलोमीटर. सकाळी 6ला निघालो, संध्याकाळी 7ला नॉन स्टॉप पोहोचलो इथं. म्हणजे मी 12 तासाचा प्रवास केला. बरोबर? आल्या आल्या हॉटेलमध्ये फरीद साहेबांना विचारा फक्त चहा घेतला साहेब आपण. त्यांना म्हणून मी चहा देऊ नका. चहा शरीराला घातक आणि चहावाला देशाला घातक. त्यामुळे चहा मला देऊ नका. त्यांनी फक्त चहाच पाजला. 700 किलोमीटरचा प्रवास करून आलो इथपर्यंत. आलो तसा स्टेजवर आलो. इतक्या पोट तिरकीने बोलतोय. पाणी तरी पिलो का? नहीं, ये है एनर्जी. ये एनर्जी किसकी है? ये पतंजलि वाले रामदेव बाबा के च्यवनप्राश की नहीं है. ये बाबा साहब आंबेडकर जी के विचारों की एनर्जी है. महात्मा ज्योतिराव फुले शिवाय थांबवण्याची ताकद फक्त माझ्या मृत्यूत आहे. माणसाच्या हाताचं ते काम नाही. कोणी थांबवू शकत नाही. कोणी बोलणार नाही. कोणी किती प्रयत्न करू द्या
आम्ही एकटे उरून पुरणारी माणसं आहोत. अजिबात नाही, नको तुमची झेड प्लस, नको कोणाचं सहकार्य. मला माहित आहे अख्ख्या पेशवाईच्या विरुद्ध माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक त्यांनी ज्या पुण्यामध्ये बंड केलं त्या फुल्यांची मी अवलाद म्हणून या हरामखोरांना घाबरून द्यायचं काय काम वाढवता तुम्ही. फॅसिझम वाढवा तुम्ही, आम्हाला जेलात टाका. आमच्या घरी साहित्य तुम्हाला बाबासाहेबांचं दिसलं तर तुम्ही आम्हाला टेररिस्ट ठरवता. तुमच्या हाती सरकार आहे म्हणून तुम्ही आम्हाला बदमाशीचा शिक्का मारता. तुम्ही जातीय तेढ तुम्ही वाढवली, कोरेगाव भीमाच्या दंगली तुम्ही घडवल्या, पुरंदरेला पुरस्कृत तुम्ही केलं. हा बदला घेण्याकरता मी राजकारणात गेलो. एकदा सत्ता येऊ द्या, पुरस्कार परत घेण्यासाठी जर प्रयत्न नाही केला तर नाव बदलून टाका. सत्ता राजसत्ता महत्वाची आहे ना, तुम्ही राजकारणाकडे निगेटिव्ह म्हणून पाहू नका. आपल्या लोकांना एक बेकार सवय आहे. मी काकूंना विचारतो काय की काय काकू तुमचा मुलगा दिसत नाही कुठे राजकारणात? नाही त्याला मी एकच सांगितलं, तू अभ्यास करत जा. माझा मुलगा इकडे नसतो तिकडे नसतो. काकू तो माणसातच नाही. त्याला राजकारणात इंटरेस्ट नाही, त्याला समाजकारणात इंटरेस्ट नाही, त्याला सरकार कोणाचं बनतं घेणं देणं नाही. तो माकडासारखा होतो ना. मुलं का बोलत नाही? हे शिक्षण काय तुम्हाला शाळेत नाही मिळणार? शाळेमध्ये टिपिकल शिक्षण आहे. तुमचं शॉर्ट टिफिन, तुमचा ब्रेकफास्ट, तुमचं त्यावेळी 7ला येणं 5ला जाणं, स्कूल बस, डायटिंग वेटिंग, हे सगळं शाळेत ठीक आहे. पण मी भुजबळ साहेबांना विशेष म्हणजे मेसेज केला त्या दिवशी, साहेब शिक्षण खातं आपल्याकडे ठेवा जर सरकार बनलं तर. आणि इंग्लिश पुस्तकामध्ये जे CBSEचे पुस्तक आहेत बोर्डाचे, त्यामध्ये फुलेंचा, शाहूराजांचा आणि बाबासाहेबांचा इतिहास टाकण्याचं पवित्र काम आपण करू. मला स्वाभिमान आहे तुमचा की ज्यावेळी यांनी भारतीय राज्यघटना जाळली त्याच्या निषेधार्थ याच नाशिक तुमचे. मी जर संविधानाबाबतीत बोलत असेल तर संविधानाचं पालन करणारे पोलीस अधिकारी असतात आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. म्हणून त्यांना कुठली अडचण होऊ नये आणि भारतीय संविधानाची कुठं पायमल्ली होऊ नये याची पूर्ण काळजी मी घेणार. पण साहेब शेवटचे 3 मिनिटं आपण द्यावेत. त्या 3 मिनिटात मी माझा विषय पूर्ण करतो. सांगायचं तात्पर्य असं आहे, आज 23 नोव्हेंबर, 3 दिवसानंतर 26 नोव्हेंबर भारताच्या संविधानाचा गौरव दिन, ज्या दिवसाला मुद्दाम हेरून हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्यासारख्या देशभक्तांना शहीद केलं गेलं, त्यांना ठार मारलं गेलं. आणि त्याच हेमंत करकरेंविरुद्ध अपशब्द बोलणारी प्रज्ञा सिंग ठाकूर या देशात खासदार म्हणून निवडून आली. हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. म्हणून अशा जात्यांना प्रवृत्तींना ठेच न करता बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान निर्माण केलं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज संविधान दिन आहे. घरी गेल्यानंतर पहिलं एक काम करा, कुठलं चॅनल लावू नका. जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार नाही तोपर्यंत टीव्ही पाहणं बंद करा. कारण सर्व मीडिया आता आलेली ब्रेकिंग न्यूज तुमचं डोकं खराब करणार आहे मीडिया. त्यापेक्षा संध्याकाळी घरी गेला, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतील शेवटचं भाषण हे शांततेने ऐका. भारताच्या संविधानाची उद्देशिकेचा प्रत्येक शब्द ऐका. आणि या देशामध्ये कोणी हिंदू नसेल, कोणी मुसलमान नसेल, कोणी बौद्ध, जैन, शीख, ईसाई नसेल, प्रथमतः आणि अंततः मी फक्त भारतीय आहे हे विचार रुजवण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करूया. आपण गोरगरिबांपर्यंत जाऊया, आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवूया. आपल्याकडे कितीही श्रीमंती असली तर त्या श्रीमंतीचा उन्माद करायचा नाही आणि कधीच परत आपल्या बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा करायची नाही. आज वेळ कमी पडला पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मला कधीही बोलवा. जाता जाता तुम्हाला एकच वचन देईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. थँक्यू. अत्यंत आक्रमक अशा भाषणातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आमोदरांचे पूर्णतः धन्यवाद, आयोजकांचे पूर्ण धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी स्वयंदीप सामाजिक संस्था यांना विनंती आहे की त्यांनी वरती यायचं आहे. राणीनगरच्या लोकांनी, राणीनगर, चेतनानगर, आणि यांनी आंदोलनात स्वागत करायचं आहे. आपल्या सगळ्या लोकांचं एकदा पुनश्च मोहन भाऊ अडांगळे, राहुल भाऊ बच्चा यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अमोलदादा मेटकरी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, विशेष मोहन भाऊंचं, राहुल भाऊंचं
भरत गुरुजी आणि सर्व फुलेशाह आंबेडकर पदाधिकारी विचार मंचांचं व आलेल्या सर्व श्रोत्यांचं भारतीय नागरिकांचं मी फुलेशाह आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आपले आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.